तर एक महत्त्वाची बातमी आहे, शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पीक विमा बंद करण्याची शिफारस करण्यात आली आहे। बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे समितीने सरकारला ही शिफारस केली आहे। बोगस अर्ज, गैरव्यवहार, वादग्रस्त पीक विमा योजना त्यामुळेच ऐरणीवरती आलेली आहे। कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने सरकारला एक शिफारस केलेली आहे आणि या योजनेत आतापर्यंत 350 कोटींच्या गैरव्यवहार झाल्याचं सुद्धा नमूद केलंय। शेतकऱ्यांच्या बाबतीतले इलेक्शनच्या आधीचे निर्णय, इलेक्शनच्या नंतरचा नुसता निर्णय नाही, वास्तव ह्याचा आपण सगळ्यांनीच गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे। एक तर हार्वेस्टरचा जो अतिशय गंभीर प्रश्न, तो नुसता आरोप नाही झालाय, तो आरोप कोर्टानेही सरकारला प्रश्न विचारले, त्याच्या उत्तराची मी वाट बघते। कारण का शेतकरी हा काळ्या मातीशी इमान राखणार आहे, तुमचा माझ्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवणाऱ्या कष्ट करणार आहे। त्या शेतकऱ्याला हार्वेस्टर मधून पैसे काढणे, पीक विम्यातून पैसे काढणे, त्याला हमी भाव न देणे, त्यांनी शब्द दिला होता की सरसकट कर्ज माफी करून 7-12 कोरा करू, हे तुमच्या चॅनलवर मी पाहिलेलं आहे। त्यामुळे असे खूप गंभीर प्रश्न, आव्हानं राज्यासमोर, देशासमोर, शेतकऱ्यांसमोर आहेत। शेवटी चुका कुठं होत नाही। आता उद्या कोणी म्हणतं की या विभागामध्ये करप्शन आहे म्हणून विभागच बंद करून टाका, असं होतं का? तुम्ही 1 रुपयाच्या पीक विम्यामध्ये एखाद्या गावात, एखाद्या ठिकाणी जर गैरप्रकार झाले असतील तर त्याला कडक शिक्षा करा। हा काही मार्ग नाही आहे की सर्व पीक विमा हा विषयच बंद करायचा। मला वाटतं की हे योग्य होणार नाही आणि आता तर काळजीपूर्वक आपल्याला शेती या क्षेत्रात काम करावं लागेल। मी काही गावांमध्ये जेव्हा भेटी देतो तेव्हा लक्षात येत आहे की भविष्यामध्ये अन्यथा या देशाच्या अन्नधान्य निर्मितीमध्ये अंधाराशिवाय काही शिल्लक राहणार नाही।